अभी कलयुग में तो कहा कालिया नाग नहीं निकलेगा, लेकिन खेती में काम करते करते कहा एखादा काला नाग निकल पड़ा तो उसकी पूंछ पकड़ लेना, दो चार ठुमके लगा देना, बच गए तो नाच लेना। सहज आहे ना। अरे ते आपण भगवंताची बरोबरी नाही शकत ना, करू शकत ते एके हम दैवेशु सर्व भूतेषु गोड, हा अर्थात ते परिपूर्ण अवतार आहे। कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं फक्त उच्चारण करायचं। भगवान श्री कृष्ण परमात्मा ने जो कहा ओ करो, और राम प्रभु ने जो किया ओ करो, हो करो। राम प्रभूचं जीवन हे आचरणीय जीवन आहे, वंदनीय जीवन आहे। आदर्श जीवनात सरळता ही राम प्रभूकडून शिकण्यासारखी आहे। जीवनात सरळता, महाकाव्यासारखा ग्रंथ तुमच्या आमच्या पुढ्यात ठेवला, रामायणासारखा हे सामान्य तत्वज्ञान नाहीये। चरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातकनाशनम, महापातकाचा नाश करण्याचं सामर्थ्य एका एका शब्दामध्ये आहे, ती सामान्य ताकद नाहीये। म्हणून राम प्रभूचं जीवन, राम प्रभू, अहो राम माहित नाही असा माणूस नाही, राम माहित नाही असा माणूस नाही, राम माहित नाही असा माणूसच नाही। कळतं तर बघा, जास्त त्रास करून घेऊ नका। किसी ने मुझे पूछा महाराज राम सेतु है क्या, राम सेतु है क्या? मैंने उसे कहा राम से तू है। स्वल्प विरामात राम है, पूर्ण विरामात राम है, अल्प विरामात राम है, आला राम, आला राम, त्यात पण रामच आहे की राव। विज्ञान देखील बघा तुम्ही, छोट्या छोट्या गोष्टी, सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही राम 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 तीनदा म्हणता की चारदा म्हणता? हो बसलेले किती वेळेस म्हणता तुम्ही? दोनदाच म्हणता ना। याचं कारण आहे तुमच्यातलं आणि माझ्यातलं तत्व हे एकच आहे, तुझमें राम मुझमें राम, कर लो सभी से प्यार, जगत में कोई नहीं पराया है, कोई नहीं पराया है, ते एकच तत्व आहे। म्हणून राम प्रभूचं जीवन, राम कथा अहो कस्तुरी मातीत मिक्स झाली की मातीचा सुगंध येतो, माणूस राम कथेजवळ गेला की माणसाचा सुगंध येतो। आदर्श जीवनात प्राप्त करून घ्यायचं असेल तर राम प्रभू जवळ गेलं पाहिजे। अहो तुम्ही भाग्यवान माणसं आहात, तुम्हाला कथा कीर्तन ही नकळत सहजच ऐकायला मिळतंय। जो कोणी कथा ऐकेल, कीर्तन ऐकेल, तो मान डोलावल्याशिवाय राहू शकत नाही, तो डोलावल्याशिवाय राहू शकत नाही। तुम्ही बघा, सगळ्या जीवांना ब्रह्मदेवाने कान दिले, पण एका जीवाला कान नाही दिले ब्रह्मदेवाने। कुणाला कान नाही दिले? सगळ्या जीवांना दिले, पण एका जीवाला नाही दिले। साप, साप, सर्प, सर्पाला नाही दिले की एका सर्पाला द्यावं लागले असते तर सगळ्या सर्पांना कान द्यावं लागले असते की, बरोबर? हा, तो सर्प अर्थात शेषालाही कान द्यावं लागले असते। आणि पृथ्वी कुणाच्या मस्तकावरती आहे? शेषाच्या मस्तकावरती। अर्थात शेषाने कथा कीर्तन ऐकले असते तर शेषाने मान डोलवली असती। याचा अर्थ असा आहे, जो कोणी कथा कीर्तन ऐकतो त्यांनी जर मान डोलवली असती तर ही पृथ्वी अहो पडली असते की ब्रह्मांडाचा नाश झाला असता, रसा तळाला गेली असते ना। जो कोणी कथा कीर्तन ऐकतो तो मान डोलावल्याशिवाय राहू शकत नाही। अर्थात जो मान डोलवत नाही, एक तर त्याला तुम्ही मुक्त म्हणा, नाहीतर सरळ सरळ तुम्ही त्याला बैल म्हणा। जो मान डोलवत नाही त्याला बैलच म्हणा। की तुम्ही कधी असं ऐकलं का, म्हशीनी कथा ऐकली किंवा तिनं प्रतिउत्तर दाद दिली की काय सुंदर कथा कीर्तन चाललंय, वाव, असं असं म्हैस कधी प्रतिउत्तर देते का? नाही देऊ शकत। तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत, आपल्याला सहज कथा कीर्तन हे नकळत ऐकायला मिळतात, नकळत। म्हणून खऱ्या अर्थाने मानवी जीवनामध्ये हा तुम्हाला काला ग्रहण करायला मिळतोय, तो 2026चा तुम्ही खरंच भाग्यवान माणसं आहात। जीवनात तसं पाहिलं तर खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या जीवनात अपूर्णता आहे, आणि ती पूर्णता करायची असेल अर्थात ते भगवंतापर्यंतच तुम्हाला जावं लागेल, त्याचाच हात तुम्हाला पकडावा लागेल, त्याशिवाय तुमचं जीवन हे पूर्णत्वाकडे जाऊ शकत नाही। याकरता भगवान परमात्मा म्हणतात तुम्हाला माझ्या मागेच यावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही।